तुम्ही पहा राजकारणी लोक पहा अख्खं राष्ट्र धुवून खात्यात पण प्रिय मतदार बंधू भगिनीनच म्हणतात. शिका त्यांच्याकडून शिका. हो ज्या पोरांना ते प्यायला शिकत असतात त्यांना म्हणतात ते युवक संघटन आहे. शिका त्यांच्याकडून. राजकारणी माणसाकडून काहीच घेऊ नका पण दोन गोष्टी घेत जा. प्रचाराच्या काळात एकमेकाला लगामा सगळं गोडी लागतात पण दिवसा रात्री एकाच कोंबडी उकवतात त्यात. शिका. झाली त्यांची गच्ची दारादारी कधी. आणि आपलं येडं म्हणतं मी त्याची गाडी वाहून जाऊन येणार नाही का. मी आपली अशीच मेली बांधव. हो चला चला आता करंट लागला तुम्हाला. शब्द रूप रस गंध एवढं झालं आणि हे झालं शरीर. याचं नाव आहे पाया. कशावरून ज्ञानदेवे रचिला पाया उभारी एकच शब्द झाला ज्ञान देव रचिला पाया. ही झाली इमारत. आता ही इमारत ती टिकेल पण तिचा पाया ज्ञान आहे आणि कळस वैराग्य आहे. कशावरून 15 हातावर नंबर विंबर लिहून घ्यायचा. अध्याय नंबर ओवी सांगतो घरी गेले उचकीत जा. 15 अध्यामधली लबाडे हाणतो कपावून घेत जा. 15 अध्यामधली 35 नंबरची ओवी विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. तिचा पाया ज्ञान कळस वैराग्य विस्तार नाम. अभंगातला पहिला मुद्दा संपला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबारायांचा आहे. समजला प्रश्न. कीर्तनाला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सुचला. दरिद्र्यावाणी बसायचं नाही. तोंड सोडून इथं काही लई दिवस राहायचं नाही. याची काही गॅरंटी नाही. हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला आणि गावाला गेलेला त्याच गाडीत घरी आला तर आला. तो जर गावाला गेला ॲम्ब्युलन्स मध्ये आला तर गेला. काय याची गॅरंटी आहे का. माझी भाषा नाही संतांची भाषा आहे. शरीर जायचे ठेवणे का धरश्या विलासावर. अरे जाणारच आहे तर चिंता करायला. दुसरं उत्तर येताना काय अन्न नाही जाताना काही न्यायचं नाही मधलं आपलं नाही. चिंता करण्यासारखं काय असं. येताना काय अन्न नाही जाताना काही न्यायचं नाही मधलं आपलं नाही. बंगला आपण बांधलाय झोपती सुनन पोऱ्या. आपला मुक्काम जिन्यात. एवढी तर अक्कल आहे आपल्याला. मग अगोदर जिना बांधायचा हाल कटा बांधका कसं बांधला. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला का उपयोग. आपली गुडघी गेले दिंडी निघाली. पडला ओ टेवलिंबा खाली. सांगा देवाला मरता सर. चित्रपट रंगात आला प्रियकर प्रियशीच्या गळ्यात हात घालायचा टाइम आणि लाईट गेली. तू त्यानं रिमोटच आणलं भीतीला. काय एकदा वेळ निघून गेलो काय. जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम येतो. अहो गडी द्याखणालाही पण गडी नाही. काय उपयोग त्याचा. गडी द्याखणालाय हो. गडी द्याखणालाय पण गडी नाही. काय उपयोग त्याचा. यादी ऐका. यादी ऐका नीट. साबरीचं वन लावून फायदा नाही. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड फायद्याचा नाही. आणि ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा नीट ऐका पुढचे 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. कशावरून 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे का बालकाचे मन का चोरीचे धन. सांगा कीर्तनात बसलेल्या माणसाने 2 प्रश्नाची उत्तर द्या. बसलेल्या कोणत्याही माणसाने मला सांगावा का मी पोराच्या हुंड्या पैशावर 1 गुंठा जमीन घेतली 1 एकर देणार त्याला करबोट. ते पैसे रश्यातच जाणार. खंब्यात डीजेतच जाणार. आणि कोणत्याही माणसानं मला सांगावं का मी मतदानाचे पैसे घेतले स्लॅब टाकला पुढचं घर मी पुरं करणार वास्तुशांती फुकाट करणार. बोल. नाही. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे का बालकाचे मन का चोरीचे धन. अरे बाबा जेवढा आंब्याला बहर आहे तेवढ्या कैऱ्या नाही. जेवढ्या कैऱ्या आहे तेवढे पाड नाही. जेवढे पाड आहे तेवढे आंबे नाही. जेवढे आंबे तेवढे रसाच्या लायक नाही. जेवढ्यांचा रस केला तो खायच्या लायक नाही. काहींचा रस इतका कठीण आहे जितकी रस तितकी साखर. पुरावा आहे त्याला गाठ्यात. मैरासी फळे. वा. जेवढा बहर आहे तेवढी फळं नाहीत. मग जगामध्ये तुम्ही सगळीकडे फिरलात आठ केला जातो त्याचं नाव हरी. रामकृष्ण हरी. आणि जगातले सगळे शास्त्र हरी. वेद हरी. सगळे हरी. आणि भरला भरला घनदाट. काय पाहिजे त्याला जगात. बाकी काय सत्य आहे काय चिंता करून करायचंय. हे तुम्ही मी रात्रंदिवस लबाड्या करून इस्टेट कमावली. काय मागच्याला घेणं.
बरं किती कमवाल, किती कमवाल? 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात, 4,30,000. पार्टी काय दुबळी होती? 80,000 बायका होते, 1,00,000 पोरं होते, 1,25,000 नातू होते, 1,25,000 फंतू होते. सप्तकोटी घरे कांचनाची होती, 7 लक्ष तांब्याची होती, 7 लक्ष काशीची होती. आणि पुरी लंका मेला रावण. 1.5 एकर का वाल्यानं का येड्यावानी करावा? मन मेला महाराज, पण प्रसंग आहे का? रावण मेला जाऊ द्या, पण बिचाऱ्याच्या तोंडात घालायला सोन्याचा मणी नव्हता. सोन्याची लंका मणी नाही, तो टन घातला असताना टन, 1 टन जरी सोनं घातलं असतं रावणाच्या तोंडात तरी जमलं असतं, पण मणी नव्हता घालायला. सांगा ते का मणी? हो 1 मिनिट, मणी नव्हता. पण पुढची गोष्ट पुरी करून घ्या. पण नगरीतली माणसं सोनं काढायला गेली लंकेतलं. हनुमंतराय हजर होते तिथे, तो गडी नंगाट होता. ते सांगितलं सोन्याला हात नाही लावायचा, ही लंका विभीषणाची. मी हजर होतो, म्याच रामाकडे नेला होता विभीषण, आणि माझ्या हातानं गण लावलाय विभीषणाला. रामानं लंका विभीषणाला दिले, मी एकदा ही जाळेले, तुम्ही हात लावून पहा काय घडात पहा. नको 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 म्हणल्यावर मिळाली नाही लंका. महिला मंडळ स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र मंदोदरीने बाहेर काढलं महाराज. काय दिवस येतात माणसात महाराज, काय दिवस येतात. पाया पडून सांगू कीर्तनातलं पहिलं वाक्य, तुमचा आजचा दिवस चांगला आहे ना, तेवढा मजेत घालवा. उद्याचा दिवस चांगलाच असेल असं नाही, यावर तुमचं मत काय? बोलत जा. आजचा दिवस घालवा मजेत. मंगळसूत्र काढलं महिला मंडळ मंदोदरीनं, आणि मंगळसूत्राच्या मधला मणी काढायचा आणि नवऱ्याच्या तोंडात घालायचा. बायको कोणची? रावणाची. सोनं किती होतं? लग्न लंका सोन्याची, पण काय काढायची पाळी आली? मणी. 1 मणी. हनुमानाला म्हणला जा कोंड, हाय काढायचा नाही का? हा तुझ्या बापान देईल, याचा कुठे कवडी गेली नाही. लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मा पाय लागला, ट्रॅक्टरच आला. आता तो पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? 2 भाऊ वायले निघले, थोरल्यानं JCB घेतला. JCB धाकटा मोरीत आंघोळ करीत होता, बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर, आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना, आता बाहेर काढलं. तुम्हाला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना, गाराखलं. एवढा मोठा लंकेचा रावण, म्हणून चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. आणि चिंता करायला आपल्या हातात काही? एवढे आंदोलन झाले, मोर्चे झाले, मग आपली केस का पिकली? घातलं कोणी आंदोलन? नैसर्गिक गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. उत्तर सांगू, फाल्गुन महिना आलाय, 2 दिवसावर होळी आली. फाल्गुन पौर्णिमेचा चंद्र जमिनीवर पडला का जमिनीतली ताकद वाढायला सुरुवात होती. कधी ध्यानात? मग ज्यावेळेस बागायती जमीन नव्हत्या, कोरडवाहू शेती होती, तेव्हा लोक होळीला बैलांकडून शेती नांगरून ठेवायची. का? खालची ढेकळं वर आली का त्या सूर्यप्रकाशाची किरण. कारण माहिती का? तेव्हा वसंत ऋतू येणार आहे, आणि वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा ऐका नीट, वसंत ऋतू जेव्हा येईल तेव्हा प्यायला पाणी नसलं तरी चालेल, वड्याला पाणी नसलं तरी चालेल, पण झाडाला पालवी फुटल्याशिवाय राहत नाही. हे शास्त्र ज्ञानोबारायाने 700 वर्षापूर्वी 13व्या अध्यायात लिहून ठेवलं. वसंताचं रिझवणे झाडाचे सांजेपणे. वा, ज्ञानोबा म्हणले वसंत ऋतू आलाय, आता आंब्याला बहर. तिथे काय मीटिंग घ्यायची? आणि माणसं म्हणला आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमला. आपण बांधला, सासरवाडीचा आधार होता. साडूचा ऍक्सिडेंट झाला, मिवणीला कोणता आधार नव्हता. आपण बांधला, आपल्या बापाला नाही जमलं. मग ऐकणारी माणसं विचार करते, याच्या बापाला जर जमलं नसतं. चिंता करायचीच नाही ना महाराज. कशावरून? चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच आहे. देखवी ऐकवी चिंता करायची नाही.
अभंगातले 2 मुद्दे संपले. एक, ज्ञान देव फायनल करून घ्यायचं, पुन्हा डोकं नाही लावायचं. 2, चिंता करायची काही कारण नाही, कारण सगळं देवाच्या हातात आहे. अभंगातला 3रा मुद्दा सुरू झाला. आज कैलासवासी सौभाग्यवती सुनंदा शांताराम बांगर यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या कुटुंबामधील दुःखद प्रसंगाला जमलेले आप्तेष्ट मित्रपरिवार, गायक वादक गुणीजन, माईक सिस्टीमवाले, स्टेजवरील उपस्थित मान्यवर गायक वादक सगळ्यांच्या सहकार्याने त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 2च शब्द झालेत कीर्तनातलं. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे आणि सगळी उत्पत्ती स्थिती देव आहे, चिंता करायचं काही कारण नाही. मग ह्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना 5.5 महिन्याचं म्हणजे प्रथम पूर्ण स्मरण म्हणा, श्राद्ध म्हणा, याच्या कीर्तनाला सुरुवात. आणि त्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे, कडवे 4 आहे. अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याच्या अगोदर 2 प्रश्न तुम्हाला विचारतो, उत्तरं द्यायची जायची. समाजामध्ये 2 प्रभाव आहे, एक आहे एक नाही. एका वर्गाचं म्हणणं आहे श्राद्ध घालूच नाही का, होऊन गेले दिवस, मेलं म्हणजे गेलं, अशी एक अवलाद आहे. एक असं आहे घातलं पाहिजे. आता दोन्हींचे प्रभाव सांगतो तुम्हाला. श्राद्ध घालूच नाही हा माणूस सत्तेनं, संपत्तीनं आणि पैशानं, अहंकारानं ग्रासल्यामुळं तो धर्मद्रोही आहे. याच्यावर तुमचं मत? तो धर्मद्रोही आहे, त्याला ती गोष्ट मान्य नाही, कारण त्याच्याकडे ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा त्याला ग आहे. आणि ग कधी माणसाला शास्त्राकडे येऊ देत नाही. झालं पाहिजे. एक वर्ग म्हणेल घातलंच पाहिजे का, अरे बिचारीनं मला 9 महिने कुशीत ठेवलं रे, 3 वर्ष दूध पाजलं रे, मग जातील 5-50 हजार, पण बिचारीनं आयुष्यभर आशीर्वाद तर दिलाय, माझ्याकडून अन्नदान घडेल, माझ्याकडून ज्ञानदान घडेल, आणि बिचारी माझी आई स्वर्गात सुद्धा मुक्ती मिळून आनंदाने राहील, मी तिच्यासाठी का घालू नये. हा वर्ग सात्विक विचाराचा आहे आणि एक वर्ग तामस विचाराचा आहे. आणि तामस विचाराच्या लोकांची संख्या वाढली. 10वा सुद्धा आता लोक 10व्या दिवशी घालायचं नाही म्हणले, मग 5लाच उरकून घ्या. म्हणजे इतकी भिकार अवलाद पैदा झाली. मग का रे बा म्हणे भाऊबंदाशी लग्न आहे करा. मग 5व्या दिवशी जर तुला 10वा करायचा आहे तर तू 4.5 महिन्यात बाहेर का आला नाही? तुला घाई होती ना. बिचारीनं रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली, स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडून मुलं बाला मोठे उभे केले, तुम्हाला थोडीशी पेमेंट वाढली, सासरवाडी थोडी चांगली मिळाली, हलकट माणसं तुम्हाला मानायला लागले म्हणजे तुम्ही शास्त्र सोडून द्यायचं. थोडंसं समाज मानायला लागलं म्हणजे गेलं शास्त्र बोंबाला सगळं. अहो हा समाजाचं काय घेऊन बसले? तुमचा खिस्सा गरम येतोवर हे जग आहे आणि तुमच्या मनगटात ताकद येतोवर हे जग आहे. एकदा गुडघे टेकल्यावर तुम्ही रामराम घालून पहा कोण कोण असं आहे. आता एकदा म्हणायला झालं मग मला 5 वाजता लोक फोन करतात, प्यासाठी करतात, हरिपाठासाठी थोडंच करतात. कुठं बसायचं मग असं असं चालतं का? अहो तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपाया तकलीफ करतं, पण पोसात लई. माझी भाषा थोडी जे मुडा हुनी बीज काढले, निर्वाळी भूमी पेरले, ते सांडी विखुरी गेले, ते काही शास्त्रात पाळायचं नाही असं नाही. सुधारले लोक सुधारले. आता लोकांनी एक नवीन शब्द काढलाय, जग बदललं. काय डोंबलं बदललंय? धोतर गेलं पायजामा आला, पायजामा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. सुधारली लोक. बावळ्याचा बाजार नाही तर गड्यानी मिश्या काढायच्या आणि बायकांनी चपला घालून चपात्या करायच्या, गड्यानी बुटं घालून जेवायचं, पूर्णी पोरांचे कपडे घालायचे, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायचे, बापाची जमीन इकायची आणि माझी हाणायची. सुधारलं जग, सुधारलं. आतली चड्डी नाही काय ना, 6,000चा मोबाईल आहे हातात आणि आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना आतूनही मोकळा, कायम रेंज मध्ये, कधीच कवरे क्षेत्राच्या बाहेर नाही. सुधारलं जग. सांगा मला कीर्तनात बसलेले सगळे पुढारी लोक, तुम्हाला जर वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला रिबीन कापाय बोलावलं, तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही म्हणणार का याची भरभराटी हो? तुम्ही म्हणणार का ही काळाची गरज आहे? तुम्ही म्हणणार का हे विकासाच्या दृष्टीने उचललेलं ठोस पाऊल आहे? वृद्ध आश्रमाच्या उद्घाटनाला एकच भाषण करा सगळे पुढारी, जितक्या जोरात सुरू केला तितक्या जोरात बंद करा. आपल्याकडे वृद्ध आश्रम असावा. 9 महिने तिने कुशीत, कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापाला भाकरी नाही.
काहींचे कुत्रे गाडीत हिंडत त्यात कुत्र्या बरोबर, काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, टॉमीशी बोलती, टॉमीशी कुत्रेशी गप्पा आणती. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पप्पा जायचा फुल टाइमपास होतो. सुधारले लोक. एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या दिवशी आईच्या गालावर हसू राहील, बापाच्या चेहऱ्यावर समाधान राहील आणि प्रत्येकाच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आदर राहील, त्या दिवशी जग सुधरेल. काय धर्म कळला आम्हाला? शिवजयंतीला 90 हाणायची, शिवजयंतीला 90. शिवाजी महाराज की जय भोंगळा करून हल्ला पाहिजे. नालाय धर्म पाळायचाच नाही, फक्त घमेंडीत जगायचं. पाया पडून सांगू, घमेंड कशाची करा, लय दिवस टिकत नाही. तिला काही काळ आहे, तेवढ्या काळापुरती ती चालती, जिरती जिरती जिरती. 2 वर्षापूर्वी आपल्याकडे जागेवर डाळिंब होतं 1200 रुपये, 2000 रुपये जाळी. माणसंच भांबावली. एकादशही नाही, सोमवारही नाही, कायम डोळे लाल. बायकोला स्कूटी, पुरीला लुना. बापन पोरं धाब्याव, डोळे लाल. देवाने मीटिंग घेतली, यांना आकळवलं पाहिजे. मग देवानं तेल्या नावाच्या रोगाला फोन केला, खंदूनच टाकले. स्कूटी गेली, उरली होती तारत्याची क्वार्टर प्याला मोकळा झाला. गावात लोकांची लग्न मोळ. देव येतो. जेव्हा 5000 रुपये कांदा होता मागच्या 15 वाड्यात, तेव्हा आपली चिंगळी होती. लोकांनी 5000 घेतली, तेव्हा आपण चिंगळी ओजळत होतो. आता चिंगळी फुगली तर 1500 रुपये आली. आता तो 700 रुपये होईल, तेव्हा आपला कांदा वापा सोडून बाहेर येईल. काय उपयोग त्यात? देव येतो महाराज. असं नाही चालत. घमेंड लय दिवस नाही चालत. जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे. राहू केतू एकत्र आलं तर त्याला सुद्धा ग्रहण आहे. जगाला शीतल करणारा चंद्र आहे. एक वाक्य सांग का, ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. भाषण करून देख सुधारणार नाही. इंग्रज गेल्यापासून भाषणं चाललीत. शेवटी ऐकायला लोक येईना. आता रोजाना आणावं लागायचं पहिले. मग आता सभेला येणारी लोक काय, त्यांना पिकअपचं भाडं द्या, रस्सा द्या, खांड द्या, जुला भाऊ द्या, मग येऊन बोखंडी बसू द्या आमच्या, ते भांबेल. आता एवढी लोक सभेला आणायची असती तर 5 लाख लागली असती. आणि गप्पा सोया 400 पोलीस लागले आले असते. ओ संप्रदाय तो संप्रदाय, ती कुठं चालत असतं मारा. 10 लाख लोकांमधल्या माऊली सोहळ्यातल्या लोकांना कोणीच पत्र देत नाही, पण अष्टमीला आळंदीत हजर आहेत. 15 लाख 20 लाख लोक कोणी आमंत्रण देत नाही, पण 3 तारखेला बीजेला 11 वाजेपर्यंत दिहूत मंडळी हजर. त्याला काय सांगायची गरज आहे का? भाड्याला पैसे नाही, कुणाच्या गाडीवर येईल. एकट्या गाडी येताना मी दुसऱ्या गाडीवर येईल. नोडे पैसे ना असू दे, मी हात करून येईल, पण देहूपर्यंत जाईल. नाही ना माझ्या जेवायला आज आणणं, अरे मला स्वयंपाक नाही हो दे. तिथं जर गेलो ना, वैकुंठ गमन झालं ना, कुणाची तरी पंगात मी जेवणार आहे. मला न स्वयंपाक नाही झाला, नाही होऊ दे. काय स्वयंपाक? बायको म्हणते 2-3 भाकरी, एखादी भाकर बांधून न्या. काय नको. 12च्या आत जर मी तिथे गेलो नाही तर बीजेला जाऊन काय फायदा. मग मी 10:30ला जरी गेलो ना, अगं कीर्तन संपलं तिथं बीज झाली ना, पंक्ती घालणाऱ्यांची गर्दी आहे, फक्त जेवणारे पाहिजेत. हे जुनाट जुगादीचे नाणे, हे बहुत काळाचे ठेवणे. हे काही कोणी उठायचं. आणि ही वादाचे जे मुद्दे तयार होतात ना, वादाचे, हे कमी बुद्धीच्या माणसांची काम आहेत. याला समाजाने लय मार्केट नाही द्यायचं. हे समाजाने उगाच कोणालाही बोखंडी नाही घ्यायचं, काय उपयोग नाही त्याचा. आता हे मागच्या आठवड्यात जे शिवाजी महाराजांचं झालं ना, याला मीडियावाल्यांनी पत्रकारांनी एवढी किंमत द्यायची काही गरज नाही. काय उगाच काय, आणि त्याने होतंय काय मारा. आणि ही जी माणसं असतात ती अभ्यासपूर्ण नसतात. समाजात चांगलेलं बिघडून द्यायचं एवढं त्यांच्या डोक्यात. त्यांना काय, तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का? अशी 100 जण भुकू द्या ना. 900 तर आपल्या पॅनॉलचे आहेत ना. मग ते 900 फुकून काय करतील? त्या 900 मध्ये 900 ताईट आहेत ना, मग 100ला काय मार्केट द्यायची गरज आहे? आपलं तू असं म्हणा थोबा मग पाहूच ना कोण तिकडं. उसावर वाल वाढल्या ना, उसाला फरक आहे का?
उसात वाल लावला, उसात फक्त गुंड हळलाय उसाला, मग काय गोडी कमी झाली का? आणि किती दिवस टिकतो वाल? 2-3 महिने झाले, आला खाली. मग वारकरी संप्रदाय हा ऊस आहे आणि बाकी किती भुका वाल आहे. त्यात काय सोनाराच्या दुकानाच्या शेजारी बिडीवाल्यानं दुकान सांडलं, सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम होतो. हो, ते सोनाराचं काही झालं तर 30,000 फीट आहे, याचे 30,000 वाला पिढी जाईल. याच्याकडे काय, एक मिळालं कांदे कापू कापू, एक मिळालं लिंबू पिळू पिळू. बरं खाणारं गिराईक काय लय फुगीर, मटकी टाक, कांदा टाक, लिंबू पिळ, मिरच्या दे, लिहून ठेव. लिहून ठेवून मागायला गेला का, माणसात पैसे मागितले नाही देणार, गेला उडत. माणसं माझ्याकडे मागितले भेळीचे पैसे, माणसात उडत गेला. काय करायचं कर, नाही देत, मागचे नाही ना आजचे नाही. तो वारकरी संप्रदाय हे त्याचं असं चालत नाही. 3 गोष्टी आहेत. सध्या मुलीच्या बापासमोर 3 प्रश्न आहेत आणि पोराच्या बापापुढे एकच प्रश्न आहे. पुरीच्या बापापुढे सध्या 3 प्रश्न आहेत. सर्व्हिस आहे, शेती नाही. शेती आहे, सर्व्हिस नाही. दोन्ही आहे, कार्ट सुईचं नाही, ते रिक्षात टाकून आणावं लागत. हे 3 प्रश्न पोरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे, कोणची का मिळालं. एवढा वळू पिवळा होऊ द्या, कोणची का मिळालं. भले तिला 2 पोरं का असं सांभाळू बाबा, आता काय करत. टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले, तर काय करतील काय. बरं बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. नाही 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 नाही. एक ओवी आहे 16व्या अध्यायात, शास्त्र म्हणाल ते सांडावे आणि राज्यही तृणमानावे. ते असं नाही चालत मला. हा चला पुढं. मग माझ्या तोंडातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं, श्रद्धा घातलंच पाहिजे, त्यासाठी घेतलेला अभंग आहे. अभंगाला सुरुवात. मी तुम्ही म्हणाल चाललं काय, 3 शब्द झाले, आता 14 शब्द आहे. श्राद्धाला सुरुवात. फक्त पटापटा अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात नेऊन घालतो. हे साते, साते याचा अर्थ बाजार. दुडीवर दुडी गवळणी साते निघाला. तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा, नाही जर केला तर संसार लयाला जाईल. आणि कोणता संसार हा नंतर सांगू. गायक वादक मंडळी ध्यानात ठेवा, कुणाचे मायबाप नाही आहे, कौनाचे मायबाप. कौनाचे मायबाप, कौनाचे गणगोजन. आता तुम्ही मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची, म्हणजे पटापटा बोलत. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या, काहीच नाही केलं. तू जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे का यंदा. हा मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं आहे का, सप्ता गेला उडत. हे बाया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही. चौजाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचा बा. आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा, चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात.
10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव, मग ज्याच्या ताब्यात वही येते माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाय आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाय. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही.